सावी, काय ग, म्हणजे खुश दिसतेस? काही विशेष? ते गोडाचं बनवतेस ना म्हणून विचारलं. वहिनी, इतके दिवस झालं आपल्या घरात एवढे प्रॉब्लेम सुरू होते, पण आता काळजी करू नका. अहो, भाऊ शिक्षण मंडळाची मीटिंग आपल्या घरी बोलवणार आहेत आणि त्याच्यामध्ये ते नक्की याचं सोल्युशन काढतील बघा. त्याच विचाराने मी खुश आहे. आता धैर्य घर सोडून नाही जाणार, आपलं घर नाही तुटणार. सावी, देव करून तू म्हणतेस तसंच हो. बरं, तू बनव हा, आम्ही आलोच. अगं, काय झालंय? ताई, मला ना आमच्या यांच्यावर आणि विलास भाऊजीवर वेगळाच डाऊट येतो बघा. त्यांचं काहीतरी ना वेगळं प्लॅनिंग सुरू आहे. बघा ना, यांनी मला धैर्य भाऊजींच्या खोलीत कसलं तरी डॉक्युमेंट हुडकायला पाठवलं होतं. कसले डॉक्युमेंट तेच तर नाही ना माहीत. मग काही सापडलं का तुला? हा, सापडलं, पण कसलं पाकिट आहे ते माहिती नाही. म्हणजे मला उघडून बघायची खूप इच्छा झाली होती, पण माझी हिंमत नाही झाली हो. यांचं काय चालू आहे काही कळत नाही. हे काय एवढं धैर्य भाऊजी आणि सावीच्या मागे लागल्यात ते कळणं झालंय बघ. आत्ताच तर धैर्य भाऊजी आणि सावी एवढ्या मोठ्या संकटातनं बाहेर पडलेत. अगं, त्यातनं नाही बाहेर पडत तेवढ्यात ते प्रोजेक्टचं टेन्शन. भाऊजी तर ह्या टेन्शन पैकी घर सोडून जायला बसलेत. आणि तरी सुद्धा हे असं का वागतायत? आपले नवरे काय यांच्या वाईटावर उठलेत ना, काही समजत नाहीये. हो ना मीता, आता तुझे मला सांगितलंच ना, मला असं वाटतं आपण त्या धैर्य भाऊजींना सांगायला हवं. नाही नाही ताई, भाऊजींना? अहो ताई, आपण हे सगळं जर भाऊजींना सांगितलं आणि हे आपल्या नवऱ्याला कळलं ना, तर नाही नाही ताई, त्यांना अजून चिडायचं कारण द्यायला नको. मी नाही सांगणार बाबा. नाही का असं काय करते, नेमकं काय चाललंय काही माहित नाही. आपण असं धैर्य भाऊजी आणि सावीला रिस्क मध्ये नाही टाकू शकत. धैर्य भाऊजींना हे सगळं माहित असणं खूप गरजेचं आहे. काय कळणं गरजेचं आहे मला वहिनी? केतन, हा भाऊ, ते आपल्या जरा वकील साहेबांना फोन लाव, बोलून घे, जरा महत्वाचं काम आहे. ठीक. आओ जरा एकच सेकंद थांब. अहो, महत्वाचं काम आहे, चला की. अगं, भाऊंचा एक फोन कर. चला हो. अगं भाऊ आहेत. अरे दीपक सोड, तो उगाच बोंबलू नका. तुमचा हात धरायची हौस नाही आलेली मला. आणि काय हो, भाऊने तुम्हाला बाहेर फोन लावा म्हटल्यावर नंदी बैलासारखी गुबुमान हलवून मी लगेच फोन लावायला लागलायचा. हे बघा, आधीच आपल्याकडे काही नाहीये आणि ह्या जमिनी जर हातच्या गेल्या ना तर भीक मागायची वेळ आयुष्यभर. त्या जमिनी काय तुझ्या बापानं मला हुंड्यात दिली त्या काय? हो गप. उगाच मी मालकी नसल्यासारखं बोलू नकोस.
त्या जमिनी भाऊंना शाळेसाठी मिळाल्यात आणि आता जर धैर्य त्या जमिनीवर काहीतरी चांगलं करणार हो, खड्ड्यात गेली त्यांची चांगली कामं. इथं ना आपलं सोडून सगळ्यांचं चांगलं व्हायला लागलं. हे बघा, भाऊंचे नातू तुम्ही यायचा, त्यामुळे जे काही चांगलं व्हायचं ना ते फक्त तुमचं झालं पाहिजे. भाऊंची जी काही प्रॉपर्टी ना ती सगळी फक्त तुम्हाला मिळाली पाहिजे. त्यामुळे तुम्हाला जे काय करायचंय ते करा. ह्या जमिनी मुजुमदारांच्या घशात गेल्या नाही पाहिजेत ह्याची काळजी घ्या. दीपे, तू कायम मला धमकी देतेस ना की माहेर निघून जाईन, माहेर निघून जाईन. आता मी काय बोलतोय की नाही ते कान उडे ठेवून नीट ऐक. तुझे हे फालतू तोंड आणि तुझी फालतू बुद्धी चालवणं बंद कर, नाहीतर मी स्वतः तुझा हात धरून माहेरी सोडून येईन. काय? होय. बघ दीपे, देवीच्या कृपेनं तुझं आणि अथर्वचं पोट भरू शकतो एवढं कमवतोय मी. अगं ना मला भाऊंच्या त्या कामात कसला इंटरेस्ट आहे ना मला त्यातलं काय कळतंय. त्यामुळे एक गोष्ट समजून घे, माझा त्या जमिनीवर काही हक्क नाहीये. त्या जमिनीवर जो कोणी चांगलं काम करणार आहे ना तो त्याचाच हक्क आहे. डोकं खाऊ नको माझं आता. आओ आओ, तुम्ही करा काय करायचंय ते. खरं मी पण दीपा आहे दीपा, त्या जमिनी हातच्या जाऊ देणार नाही. काय झालं वहिनी? काय विषय चाललाय तुमचा? वहिनी बोला, तेव्हा कसं तरी टेन्शन घेऊ नका. आपल्यातलं बोलणं आपल्यातच राहील. तुम्ही बोला बिनधास्त. भाऊजी ते काय झालं? आता मी सांगतोय ते गप्प करायचं. हे दोघं काय शोधत असतील? एग्रीमेंट? भाऊजी, खरं तर आपल्याच नवऱ्याबद्दल दुसऱ्यापाशी बोलायला मला खूप त्रास होतोय. त्यांचा विश्वास तोडते याचंही वाईट वाटतंय. पण हो, मी तरी काय करणार? म्हणजे आमचे नवरे कसे आहेत माहिती ना तुम्हाला, त्यांचं काहीच नियम नाहीये. त्यामुळं मी तुम्हाला हे सगळं सांगितलंय. तुम्ही प्लीज तुमची काळजी घ्या. मला काय करायचंय ते करा, पण ते एग्रीमेंट तुमच्या हाताला कधीच लागणार नाही. वहिनी, तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी काळजी घेतो. आणि असंच परत जर काही थोडं वेगळं जाणवलं ना तर मला लगेच सांगा प्लीज. हो. आणि हो, उद्या आपल्या घरी शिक्षण मंडळाची एक बैठक आहे, सो त्याची सगळी तयारी करायची आहे. आई पण आजारी आहे, त्यामुळं तुम्हाला दोघींना आणि सावीलाच सगळं बघणं आहे. भाऊजी, तुम्ही अजिबात काळजी करू नका, आम्ही सगळी तयारी करतो. हा.
शिक्षण मंडळाची बैठक इथं काय चाललंय या थेरड्याचं नक्की? इथं कशाला मीटिंग ठेवली आहे ना? दादा, करा तुमच्या खेळीला सुरुवात, पण त्याचा काही उपयोग होणार नाहीये. काय? दादा, आपल्याला काही 7:30 लागली काय? ना एकदा चेक केलं पाहिजे रे. किती किती कट रचले त्या धैर्याच्या विरुद्ध, किती प्लॅन केले, पण एक पण सक्सेसफुल होत नाही. त्यात तू अशी अर्धवट माहिती घेऊन आलायस. काय उपयोग या माहितीचा? उपयोग माहिती नाहीये याचा अर्थ ती माहिती उपयोगाचीच नाही असं होत नाही भास्कर. अजून एक गोष्ट, जे स्वतः 7:30 आहेत त्यांना अजून काय 7:30 लागणार? भास्कर, शांतपणे विचार कर, शांतपणे. मुजुमदारांना त्या नायकाचा एवढा राग आहे, तरी पण त्या धैर्यानं त्या नायकाच्याच पोरीशी लग्न केलं. सांग की, त्या थेरड्याच्या घरी राहिला, त्या थेरड्याच्या माग माग फिरून त्याला गुरु मानून त्याचं मन जिंकलं. कशासाठी? भास्कर, एक गोष्ट लक्षात ठेव, आपण मुजुमदार आहेत, मुजुमदार. कुठली पण गोष्ट फायद्याशिवाय करत नाही, आणि धैर्य तर नाहीच नाही. भास्कर, त्या थेरड्याचं मन जिंकण्यामाग धैर्याचा कसला ना कसला तरी स्वार्थ आहे, एवढं मात्र नक्की. बरोबर. हे कथा, पण काय स्वार्थ असेल धैर्याचा? हेच तर कळणं झालंय भास्कर. भास्कर, मला एक गोष्ट सांग, त्या दिवशी धैर्य प्रोजेक्ट बद्दल काय काय बोलत होता रे? हेच की इन्व्हेस्टमेंट मिळत नाही, जमिनी असत्या तर काहीतरी केलं असतं बाबा. हे दादा, म्हणजे धैर्य हे सगळं जमिनीसाठी केलंय? शपथ, काय सॉलिड डोकं लावलंय धैर्यला. नाही 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 भास्कर, तू करंट बोललास. डोकं तर त्यानं लावलेलंच आहे, पण भास्कर, हे जर आईला कळलं का नाही, तर आईला खात्री होईल की हाच मुजुमदारांचा खरा आणि योग्य वारसदार आहे. तो कसला योग्य वारसदार? नाही नाही, हे तुझं म्हणणं झालं ना, आईचं नाही. आईला तर तोच योग्य वाटणार की. आणि हे जर आपल्याला नको असेल ना, तर हे अग्रीमेंटची सगळी भानगड बाहेर काढायला पाहिजे. त्या सावीला त्या धैर्याचं खरं रूप कळलं का नाही, तर ती सावी स्वतःच धैर्याला सोडून निघून जाईल बघतो. हे असंच झालं पाहिजे. हा, काही झालं ना तरी आपण सावी पुढं धैर्याचा पुढचा डाव उघडा पाडायचाच. हे दादा, तो भाऊराव कसली तरी अनाउन्समेंट करणार आहे, हेच असेल का? शक्यता आहे, शक्यता आहे भास्कर. नाही, त्यामुळेच तर म्हणतोय आपल्याकडे लय कमी वेळ आहे. थेरडा उद्या घोषणा करायच्या, त्या धैर्याला एक्सपोज करायला पाहिजे आपण. भास्कर, तुला आठवते ना आई मामाला काय म्हणाली होती, की ते डॉक्युमेंट ज्या जागी असायला पाहिजे तिथंच आहे, म्हणजे आईच्या खोलीत. त्या आईच्या खोलीत कसं पण शिरून तिची खोली नीट तपासायला पाहिजे, आणि ते अग्रीमेंट आपल्या ताब्यात घेतलं पाहिजे.
भास्कर, एक प्रश्न असा आहे की ते सगळं करायचं कसं? झोपेच्या गोळ्या. भास्कर, कमाल. हो, बैठक आमच्याच घरी होणार आहे. हा हा, या तुम्ही. हो. धैर्य, आज मी खूप खुश आहे. हा, या की तुम्ही उद्या, आपण भेटूयात. हो, ठेवतो. बोला. धैर्य, मी खरंच आज लय खुश आहे बघा. आणि एवढं खुश असण्यामागचं कारण? धैर्य, अहो भाऊंनी आपल्या घरी शिक्षण मंडळाची मीटिंग बोलवली आहे ना, मग आता त्याच्यातच सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन निघत. एवढं काय त्यात? मीटिंग तर बोलवली आहे फक्त. एवढं खुश होण्यासारखं काय आहे त्यात? सावी, तुम्ही भाऊंना काही सांगितलं तर नाही ना? नीता, आम्हाला भूक लागली आहे, काहीतरी खायला दे ना. अशी डोळे फाडून काय बघते, खायला दे. आणते. बापरे बापरे बाप. खूप भूक लागली. हा, हे काय, हे खायचं आम्ही? अरे जाऊ दे, बाहेर खातो. चल दादा, ठेव. चल. यांना काय झालं असेल?
काम झालं तर. आता थोडाच वेळ वाट बघायची. एकदा का आपल्या गोळीनं काम करायला सुरुवात केली की आई झोपणार आणि धैर्याच्या बरबादीची वेळ सुरू होणार. धैर्य ते सॉरी धैर्य ते भाऊंनी एवढं खोदून खोदून विचारलं ना म्हणून मला सांगावं लागलं. सावी, काय तुम्ही पण धैर्य खरंच सॉरी. अहो हे बघा मी भाऊंशी बोलले म्हणून तर भाऊंनी बैठक बोलवली ना. आता ते नक्की याच्यावर काहीतरी सोल्युशन काढतील खरंच. धैर्य खरंच मी मुद्दाम नाही केलं. सॉरी. तुम्ही चिडलात का? सावी आहो, ह्याच्यावर मी कशाला चिडेन. आणि कितीही सांगितलं नका सांगू तरी तुमचे आजोबा आहेत ते. आणि काही गोष्टी अशा असतात ज्या आपण घरच्यांपासून नाही लपवू शकत, एवढं समजतंय मला. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय माहिती, की हे सगळं आपण भाऊंच्या स्वप्नांसाठी करतोय. गुरु आहेत ते माझे, आणि गुरु शिष्याच्या भल्याचाच निर्णय घेतात. त्यामुळं त्यांनी जो काही डिसिजन घेतला असेल तो विचार करूनच घेतला असेल. आणि चिडलो नाहीये मी. ओके. आता उद्याच्या बैठकीची अजून बरीच कामं बाकी आहेत, त्याच गडबडीत आहे मी जरा. बऱ्याच जणांना अजून फोनही करायचेत. आपण नंतर बोलूयात. सावी, तू आणि तुझा म्हातारा कसा विचार करता चांगलंच कळलंय मला. असंच गोड गोड बोलून तुम्हाला कसं रस्त्यावर आणतो बघाच. या घरातल्या माणसांवर आपण जितका विश्वास ठेवू शकत नाही ना, तितका आपण औषधांवर विश्वास ठेवू शकतो. सगळं पिले इतक्यात काय उठणार नाही. अरे मुजुमदारांचा काय भरोसा नाही. झोपेच्या गोळीला पण चकमा देऊन उठतील म्हणून म्हणलं चेक करतो. चल ऍग्रीमेंट शोधू. धैर्याची चिरवायची आहे.
सापडलं का? तिकडं बघ ना खाली. काय दादा, काही उडकताय काय? काय काय उडकताय? आम्ही कशाला काय ओळखू? असंच इकडं आलो होतो आम्ही. असंच? बर, मग इकडं कपाटापाशी काय करत होता? हे तू कोण विचारणार आम्हाला? आम्हाला काही चोर समजतोयस? मी तर असं काही म्हणलोच नाही. नाही, पण तुझ्या बोलण्याचा अर्थ तर तसाच निघतोय की. अच्छा, म्हणजे माझ्या बोलण्याचा अर्थ कळाला तुम्हाला? माझा प्रश्न नाही कळाला? उत्तर दिलं नाही म्हणून म्हणलं. समजला, प्रश्न समजला तुझा. आम्ही कपाटाचं दार उघडं होतं, ते बंद करायला आलेलो. तुम्ही कधी काय करताना याचा चांगलाच अंदाज आलाय मला. लक्ष्मी पूजन अजून विसरलेलो नाहीये मी. ए धैर्य, अति करू नकोस बर का. तुझ्या या साजूक चेहऱ्याखाली किती बदमाश माणूस आहे ना, ते चांगलंच माहिती आहे आम्हाला. आई आजारी आहे ना आपली, तिला बघायला आलेलो. उगाच संशय घेतोय. आईची एवढी कधीपासून काळजी वाटायला लागली तुम्हाला? धैर्य, तू लय भास्कर, याच्या नादी लागायला आपण काय रिकाम तिकडे नाहीत. बरीच काम आहेत आपल्याला. चल. हे दोघं नक्कीच ऍग्रीमेंट शोधत होते. लवकरात लवकर ते ऍग्रीमेंट सेफ जागेवर नेऊन ठेवायला पाहिजे. हा धैर्य समोर जरी आला ना, तरी कानाखाली जाळ काढावंसं वाटतंय मला. दादा, आपण नीच असू ना, तर हा धैर्य आपल्यापेक्षा 10 पटीनं नीच आहे. बघितलं कसं नाटक करतोय सज्जन असल्यासारखं. करू दे की. त्याला जेवढी नाटकं करायची तेवढी नाटकं करू देत. पण त्याची ही नाटकं जास्त वेळ चालणार नाही. पण एक गोष्ट भास्कर, काही पण करून ते अग्रीमेंट आपल्याला आपल्या ताब्यात घेतलं पाहिजे. बस. अरे दादा, तेच कुठं लपून ठेवलंय तेच कळना झालंय. आता झालं की धैर्याची खोली झाली, आईची खोली झाली, आता आणि कुठं उडकायचं? भास्कर, धैर्याचं ऑफिस. भास्कर, आपण सगळीकडे हुडकलं, कुठंच सापडलं नाही. धैर्याची खोली, आईची खोली, सगळीकडं. पण ते अग्रीमेंट कुठं मिळालं नाही, याचा अर्थ ते अग्रीमेंट धैर्याच्या ऑफिसमध्ये असणार आणि ते अग्रीमेंट तिथंच मिळणार आपल्याला. होय, शक्यता आहे. नाही, आत्ता नाही. उद्या जाऊ. उद्या भास्कर, इकडं धैर्याचा एक कार्यक्रम सुरू असेल आणि तिकडं त्याचा आपण करेक्ट कार्यक्रम करायचा.
बसा ना. झाली सगळी तयारी? सगळी तयारी झाली, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. मी, नीता वहिनी आणि अवंती वहिनींनी सगळी तयारी केली. गुड. धैर्य, एक सांगायचंच राहिलं, तुम्ही ते प्रेसवाल्यांना पण बोलवले ना, ते पण आलेत आणि त्यांना पण नाश्ता दिलाय. बरं केलं. आणि आई कुठे आहे ना. शिक्षण मंडळाची मीटिंग आणि दामिनी मुजुमदार तयार नाही असं होईल का कधी? मागच्या वेळेच्या बैठकीत झालेला अपमान बास नाही झाला वाटतं. नाही, जे लोक सतत आपला अपमानच करतात त्यांच्यासाठी एवढी तयारी केली आहे म्हणून आपलं आठवण करून दिली. भास्कर, काय ना, झालेल्या सगळ्या गोष्टी डोक्यातून काढून टाकल्यात आम्ही आणि नात्याच्या एका नवीन प्रवासाला सुरुवात करतोय. हा, आता तुम्हाला जर ते पचत नसेल तर तुम्ही इथनं निघून गेलात तरी काही फरक नाही पडत. फरक तर आम्हाला पण नाही पडणार. आणि आम्हाला कुठले हाऊस पण नाही या असल्या फालतू मीटिंगला बसायची. भास्कर, चल बाबा, यांना करू दे त्यांच्या कसल्या त्या काय नव्या प्रवासाची सुरुवात. आपला आपला प्रवास बर नाही ग? चल. ही दोघं सगळ्या बाजूंनी धैर्यांना त्रास द्यायचा ट्राय करतात. खरं निदान आज तरी यांच्यामुळं भाऊंसमोर काही गोंधळ व्हायला नाही पाहिजे.